गावातली आहेत का मुलं सगळी? नाही असं कारण आमची 2 गावात शाळा 2 गाव मिळून आहे. आवरे असं पालक मॅडम आलेले आहेत, तर त्यांचं मी स्वागत करतो. तसंच आरती धनावडे मॅडम कृषी तज्ज्ञ, तर ह्या पण आलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही मॅडम आपल्याला इथं तपासणीसाठी इथं स्पर्धा झाली, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हे सगळ्यांना आपल्याला इथं सुरुवात वगैरे झालेली आहे. तर आता आपण सगळेजण इथं जे बसलेलो आहोत, तर ते वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत. तर वन बाय वन आपण नावं घेऊ आणि तसे तुम्ही पुढे येऊन तुमची जे काही भाषण वगैरे आहे तर ते तुम्ही सादर करा. तर मी तसेच आपले ग्रामपंचायत सदस्य संदेशजी भरणकर, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंतजी शितप आणि संपूर्ण ग्रामस्थ आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं आणि आपण स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपण व्यासपीठावर बोलवतोय की त्यांनी आपले सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उभी आहे. मी इयत्ता 5वी शिकते. विषयावर भाषण. छोट्या जीवजंतूपासून ते विशाल प्राण्यांपर्यंत प्रत्येक जणाला पाणी आवश्यक आहे. दैनंदिन वापरात पाणी पिणे यासोबत इतर कामांसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर होतो. पृथ्वीवर एकूण 71% पाणी आहे, त्यातील 0.03% पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याशिवाय शेती नाही, माणसाचे अन्नधान्य नाही, हा हिरवागार निसर्ग नाही. पाणी नाही तर चैतन्य नाही. या निसर्गाच्या अनमोल ठेवीचा योग्य वापर झाला पाहिजे. पावसाचे पाणी जिरवून भूजल पातळी वाढली तर पाणी टंचाई समस्या कमी होईल. पाणी प्रदूषण कमी करून ते पाणी जमलेल्या माझ्या छोट्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तर आज पाणलोट विकास व्यवस्थापन या विषयासंदर्भात इथं वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचाच आमचा कॅम्प गेले 5 दिवस इथे शाळेमध्ये आहे. तर आम्ही त्या कॅम्प संदर्भातूनच खाली बंधारासुद्धा बांधला होता, जेणेकरून पाणलोटचं काही काम आम्हाला करता येईल. तर त्या विषयातूनच आम्ही इथे एकत्रित जमलो आणि त्याच औचित्य साधून त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग घेण्याची संधी मिळाली. तर मी कुमार आग्रे साहेब दिलीप विषय म्हणतोय पाणलोट विकास व्यवस्थापन. त्यावेळी पाणी आटत असेल किंवा पाण्याची टंचाई गावामध्ये भासते, तर अशा या सगळ्या परिस्थितीचं नियोजन करणे त्यालाच आपण पाणलोट व्यवस्थापन असं म्हणू शकतो. तर अशाच प्रकारचे म्हणजे त्यातले एक आपण म्हणतो की बंधारे बांधून आपण नदी किनारी पाणी अडकवू शकतो. परत आता त्याच्यावर रिसर्च झाले, म्हणजे नालाबंदीसारखे प्रोजेक्ट्स असतील. शिवाय आपण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतोय, तर पाण्याला महत्त्व दिल्या कारणामुळे आता हे जे पाणलोटसारखे विषय आहेत त्यांना सरकारसुद्धा आवर्जून लक्ष देत आहे. त्यामुळे गावागावामध्ये जनजागृती होते आणि पाणलोटसारख्या विषयांना महत्त्व दिलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो. म्हणजे सरासरी पाहायला गेलं तर 3000 ते 4000 मिलीचा पाऊस हा दरवर्षी आपल्या कोकणामध्ये असतो. परंतु आपल्या कोकणातल्या काही गावांमध्ये पाण्याचं नियोजन माणसाला अजून जमलेलं नाही. म्हणजे पाणी पडतंय पण ते पाणी साठवण्याची आपल्याला अजूनपर्यंत तशा पद्धती माहिती नाही. पण हे जे पाणलोटसारखे जे प्रकल्प असतात किंवा गावांमध्ये जनजागृती केली जाते, त्याच्यातून पाणी साठवायचं कसं, त्याचा वापर जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याचा अभ्यास केला जातो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पाणी हे जीवन असल्यामुळे हे जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तुम्ही एक वेळ न जेवता राहू शकता, पण पाण्याची गरज सगळ्यांनाच भासते. दिवसभर जर तुम्ही पाणी पिलत नाही, आता आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सकाळी श्रमदान करतो, पण आम्ही 2 ते 3 तास जर पाणी पिलं नाही तर आम्हाला पूर्ण चक्कर करायला लागते. तर असं म्हणजे पाण्याचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे पाणी साठवणे, त्याचं जतन करणे ही काळाची गरज आहे आणि ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. आता मॅडम सारख्या ज्या व्यक्तिमत्व आहेत ते पाणलोटचे महत्त्व प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगतात. तर आपल्याला आता जसं की हे आवरे हे गाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी नदी किनारी बंधारे बांधले. आता आम्ही परत त्या दिवशी परत पाहायला गेलो, त्यावेळी जे पॅसेज होता जो राहिला होता त्या ठिकाणी सुद्धा पाणी गेलं होतं. त्यातून असं दिसतं की
जर आपण योग्य प्रकारे पाण्याची साठवणूक केली, बंधारे बांधले, तर त्याचं नियोजन होऊ शकतं. आणि जे आपले इमर्जन्सीचे विषय, म्हणजे इमर्जन्सीचा वेळ असतो, उन्हाळ्यासारख्या भागामध्ये ज्यावेळी पाणी आटतं त्यावेळी आपल्याला त्याचं योग्य प्रकारे नियोजन करता येतं. त्यामुळे पाणलोट हा विषय एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे गावागावामध्ये सरकार देखील जनजागृती आता सध्या पाऊल उचलत आहे. त्याच्यानंतर हे पाणलोट म्हणजे ज्या ॲक्च्युली खरं सांगायचं तर NSS कॅम्पसाठी मी इथं आले आणि अशी स्पेशल अशी काय तयारी मी आजच्या कार्यक्रमासाठी केली नाही, कारण वेळच इतका कमी होता की आमचं नियोजन वगैरे जसं आहे की त्याच्यामुळं वेळेचं नियोजन मला करता आलं नाही. पण माझं मत मांडण्यासाठी हे व्यासपीठ म्हणून मी इथं आले. तर आपल्याला माहितीच आहे की पाणी हे म्हणजे आपल्यासाठी जीवन आहे. आपल्याला लहानपणापासूनच सांगतात, आम्ही मराठी शाळेत होतो तेव्हापासून आम्हाला पाण्याचं महत्त्व. या सर्व पदाधिकारी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी, माझ्या शब्दांना सुरुवात करण्याआधी फक्त एका क्षणाचा अनुभव घ्या. समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, मागे उभा असलेला हिरवागार सह्याद्री आणि यामध्ये नारळी पोपळींचे मळे आणि लाल मातीची घरे. हे कोकण फक्त माझी जमीन नाही, हे कोकण कोकणी माणसाचं हृदय आहे. आपण नेहमी म्हणतो कोकणातील माणसांना देव भरभरून देतो आणि मुख्य म्हणजे कोकणाला देव भरभरून देतो. पण याच कोकणाच्या गावात काही गावात पाण्याचा खूप टंचाई आहे. आज मी इथे उभा आहे तो फक्त माझ्या अपेक्षांचा आणि तुमच्या अपेक्षांचा एक जाहीरनामा घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्र हो, माझ्या संशोधनानुसार पाणलोट म्हणजे पावसाचे पाणी एकत्र येऊन साठवून तिथे साठवले जाते, त्याला पाणलोट क्षेत्र असे म्हटले जाते. कोकणातील माझ्या मित्रबंधूंना एवढंच सांगणं आहे, तुम्ही मुंबईला जाऊन 12 तास AC मध्ये काम करून दिवसाला नाही महिन्याला 50 रुपये कमवाल आणि तोच जर माणूस कोकणात राहिला, त्याने स्वतःचा उद्योग उभा केला तर महिन्याला 50,000 रुपये नाही तर 5-5 लाख रुपये कमवेल. आणि अर्थातच कोकणातील माणूस इथला स्थानिक उद्योजक बनला तर खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास हा खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचेल. कोकणाचा विकास पाहायचा असेल तर प्रमुख म्हणजे पाणी हा विषय हाताळायला हवा. आताच दीदी बोलली की पाचेरी गावात काय स्रोत केले, पण दीदी सॉरी, पण आमचं गाव पण कमी नाही. आमच्या गावात प्रत्येक घरातून निधी काढला जातो आणि पाणलोट सारखे बंधारे नदीत बनवले जातात. पण बंधारे बांधल्याशिवाय पाण्याची समस्या दूर होत नाही, कारण बंधारे बांधले की त्याच्या आतमध्ये जलपर्णी आणि कीटकांसारखे घटक उद्भवतात, त्यामुळे पाणी दूषित होतं. आणि खरं सांगायचं झाले तर सर्व नदी विहीर हे बघण्यासाठी सरकारकडून निधी आपल्याला यायला हवा. आज आपल्याकडे आमदार आहेत भास्कर शेठ जाधव, ते मतदानाच्या आधी आले होते इथला रस्ता पूर्ण करायचा म्हणून, पण मला वाटतं त्यांनी तो रस्ता पूर्ण केला. परंतु राजेश बिंडल यांनी मतदानाच्या आधी, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदान होत आहेत त्याच्या आधी त्यांनी येऊन इथला रस्त्याचा प्रस्ताव मंजूर केला. जर आपल्याला पाणी ही समस्या दूर करायची असेल तर एका मोठ्या नेतृत्वाची गरज आहे, कारण नेतृत्व जर खंबीर असेल तर पाणी ही समस्या दूर होईल. पाणी ही समस्या दूर होईल. मी एक स्वप्न पाहतोय, असा एक दिवस येईल जेव्हा प्रत्येक कोकणी माणूस प्रयत्न करेल आणि पाणी ही समस्या दूर करेल. पाणी ही समस्या दूर करेल. एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव मृण्मयी संदीप बेरडकर, गाव आवरे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. उद्योग, पाणी, पक्षी, पर्यावरण ह्या सर्व गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत.
म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. पाणी ही एक नैसर्गिक पाण्याचे व्यवस्थापन करणे हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. वारंवार येणारे दुष्काळ, पाण्याचे शाश्वत विकास क्षेत्र अडचणीत येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रयत्न केला आपण. खरं तर वेळ पण सर्वांना खूप कमी दिला होता, की कालच सर्वांना कळलं असेल की आपल्याला अशा पद्धतीची स्पर्धा घ्यायची आणि तुम्ही सर्वांनी त्यातूनही प्रयत्न केला. नक्कीच हरकत नाही. खूप छान सर्वांचा प्रयत्न होता. छोट्या दादाने खूप छान आशा दाखवली होती की मी खूप काही वेगळं बोलणार आहे, परंतु अजून थोडी प्रयत्न केला तर खूप छान बोलू शकणार आहेस, त्याच्यामुळे प्रयत्न केला पाहिजे. पाणलोट या विषयावरती तर आपण सगळेजण पाणलोट महोत्सव करतोय. पाणलोटाच्या अंतर्गत आपला समाविष्ट आहे आणि त्याच्यामधून नक्कीच आपण एक चांगला कार्यक्रम आपल्या गावामध्ये घेतोय. हेतू एवढाच आहे की या पाणलोटाला आपण सर्वांनी सक्षम करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पाणलोटावरती सगळेजण बोलतो आहोत आपण, परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की आमचं गाव हे डोंगराने वेढलेलं आहे आणि डोंगराच्या माथ्यावरती जिथे पाऊस पडतो तो पाऊस कसाही वेडा वाकडा जिथनं वाहतो, तर ते जे पाणी वाहत आपलं ओढे येतात, नाले येतात, झरे येतात, हे सर्व जे आहे तर त्याला पाणलोट म्हटलं जातं. बऱ्याच जणांना ते कळलं नाही की पाणलोट म्हणजे काय. एका ठिकाणी पाणी साठतं ते नव्हे, तर ते डोंगर माथ्यावरून जे पाणी ज्या दिशेने जशा पद्धतीने जातं तर तो आपला पूर्ण गावाचा पाणलोट असतो आणि हे पाणी येऊन शेवटी आपल्या गावाच्या कुठच्या तरी नदीला मिळत असतं. त्यामुळे हे पाणलोट आहे. पाणलोटाचं काम करत असताना, आपल्याला संवर्धन करत असताना वेगवेगळे उपचार आपण घेतोच आहोत, परंतु आजची आपली सर्वात मोठी जबाबदारी जर काय असेल तर या दोघांनी बऱ्याच जणांनी मांडलं की पाण्याचं व्यवस्थापन आपण करू, की पाणी वाया जाणार नाही. निदान नळ कुठे चालू आहे तर तो आपण बंद करू. तर ही आपली आत्ताच्या आपल्या वयाच्या मानाने आपण जर काय करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला केली पाहिजे. आणि त्याच्यासोबतच शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या घेऊन जाता का सगळेजण? कोण कोण घेऊन जातात हात वरती करा. सगळे? शाबास. सगळं पाणी संपतं शाळेतून येताना? किती जणांचं? सगळ्यांचं संपतं. एखाद्या दिवशी पाणी उरलं बॉटलमध्ये तर आपण काय करतो? हा? झाडांना घालतो. झाडांसाठी बाहेर दुसरं पाणी आहे ना, ते पाणी आपल्या आईने छान धुतलेल्या भांड्यामध्ये आपल्यासाठी पिण्यासाठी भरलेलं पाणी असतं. मग आपण ते पाणी दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन आलं पाहिजे ना? आलं पाहिजे का? आपलं पाणी आजच्या बॉटलमध्ये आपलं शिल्लक राहिलं तर दुसऱ्या दिवशी आपण तीच बॉटल भरून आणली पाहिजे. ते पाणी ओतून टाकलं कशाला पाहिजे? सगळे ओतून टाकताना पाणी ओतून टाकताना आपण झाडांना घालतो, परंतु ते आपलं पिण्याचं पाणी आहे आणि हे पिण्याचं पाणी आहे. तर आपण छोटी मुलं तर हे करतोच आहोत. आता इथे आपल्याकडे बाकीची मोठी मंडळी पण आहेत की आमची पाणी ही आपली संस्कृती आहे. आता कोणीतरी सांगितले ते भाषणामध्ये छानपैकी की आमच्याकडे पाहुणे आले तर आम्ही पहिलं त्यांना पाणी देतो. ही आपली संस्कृती आहे. पाहुण्यांना पाणी कशातून देतात? कशातून? तांब्या आणि वरती पेला ठेवतो आणि आपण पाणी देतो. पाहुणे पाणी किती पितात? एक पेला तरी पितात काय? नाही. पण आपल्या घरामध्ये बघतो की आमची आई आज भरलेलं पाणी उद्या ओतून टाकते, परत भांडी सगळी धुते आणि परत नवीन पाणी भरते. सगळ्यांच्या घरी असतं की नाही? हे आईला आपल्या घरी जाऊन सांगितलं पाहिजे की पाणी हे निसर्गाने दिलेलं. बऱ्याच जणांनी प्रमाण सांगितलं 0.3% पाणी आपल्याकडे आहे आणि ह्याच्यापेक्षा पाणी आपल्याकडे पृथ्वी तलावर पाणी नाही. आणि आज आपण जर बघितलं तर आज आपली लोकसंख्या वाढते आहे, त्यामुळे पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. असाच जर पाण्याचा वापर वाढत राहिला
तर पाण्याचं आपण संवर्धन करूच, परंतु जी आपल्याकडची लोकसंख्येच्या मानाने आपल्याला जी पाण्याची गरज आहे तर ती भागण्यासाठी आपल्याकडे जेवढं काही पाणी आहे की आपल्याकडे जे काही पाणी आहे तर ते काळजीपूर्वक आपण सर्वांनी पाणी वापरलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण येता जाताना आपल्या हातामध्ये जे काही कचरा असतो तो कुठे टाकतो? जे पाणी लागतं आपल्याला येता जाताना, ओढे लागतात, तुमचे नाले लागतात, कुठे नदी लागते, तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कचरा सगळेजण टाकत असतो. सगळेच जण कुठे दिसला की या पाण्यातून कचरा निघून जाईल म्हणून आपण तो कचरा टाकतो आणि याच्यातून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे तर ते प्रदूषित करतो. आजच्या ह्या सगळ्या छोट्यांना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत मोठ्या मोठ्या सांगण्यासाठी, पण आज आपण निदान ह्या कार्यक्रमाच्या मंचावरून एक विचार घेऊया की पाणी कधीही शिळं होत नाही, त्यामुळे पाणी टाकायचं नाही. नळ बंद करणं ही जशी जबाबदारी आहे तसं आपल्याकडे असलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब वापरला पाहिजे, तर ती सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि जिथे किती कुठे आपल्याला पाण्याचे स्रोत दिसतील, मग ते कुठचंही पाणी असू दे, तर त्या पाण्यामध्ये जर कचरा कोण टाकताना दिसलं तर आपण त्याला थांबवलं पाहिजे की इथे कचरा टाकू नका. हे पिण्याचे पाणी हे आमचं सर्वांचं जीवन आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कचरा टाकू दिला नाही पाहिजे आणि आपण स्वतः कचरा टाकला नाही पाहिजे. तर आजच्या ह्या कार्यक्रमात